रूप पाहता लोचनी सुख झाले
कोळी महाराजांना साथ करीत कंदाई नाम विठोबा
रामदारी रे आपण रामदारी रे रामदारी हरे राम हरे
कहे थोर नामे तारिले अपार आजा मेळा उद्धरिला चोखा मेळा मुक्ती सनेला नाम तार कहे थोर नाम तारिले अपार नाम दळानी कांडणी म्हणे नामयाची जनी नाम तार कहे थोर नामे तारिले अपार महायोग पीठे तठे बी मरथ्या वर पुंडरिकाय दातो मुनिद्रे समानस्ततिष्ठं तमानंद कंदं प्रब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा Thank
सेवेसाठी निवडलेला अभंग. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग भगवंताच्या लाडक्या भक्त जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा असून अभंगाला 4 चरण आहे, पण 2 चरणाच्या माणसाचा उद्धार करणारा अभंग आहे. चरण म्हणजे पाय. अभंग 4 चरणाचा आहे, पण आपण जर व्यवस्थित ऐकला, लक्ष देऊन ऐकला तर फार कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असा गोड असा अभंग महिला मंडळ तुम्ही माझं हृदय आहात, खास तुमच्यासाठी निवडलेला आहे. कारण आपल्याला कुठं जाता येत नाही, काही नाही. ही मंडळी कशी कुठेही जाती, कीर्तनाला त्याला पाहून घेते, आपल्याला जाता येत नाही. म्हणून खास करून माझ्या महिला मंडळासाठी जनाबाई महाराजांचा अभंग निवडलेला आहे. महिला मंडळ तुमच्याकडून फक्त आता एकच काम, हाताने टाळी मुखाने नामबाज 2 तास फक्त एवढंच काम करायचं. आणि माझा लय जीव महिला मंडळ तुमच्यामध्ये, कारण तुम्ही पहिल्या कीर्तनालाही माझ्या फार होत्या गर्दी, आहे की नाही. आणि असा सुंदर असा गोड अभंग मी जनाबाई महाराजांचा अभंग तुमच्या सेवेसाठी निवडलेला आहे. पण अभंगात प्रवेश करण्यापूर्वी अल्पसा तो परिहार द्यायचा. असा सालाबाद चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 22वे. पाहता पाहता 22 वर्ष आपल्या सप्त्याला चालू झाले. ही सर्व मंडळी आमचे गावातले महाराज आहे, चोपदार बाबा, खंदारे महाराज, आमचे भोपळे महाराज, आमचे विनेकरी बाबा संजू महाराज, आमचे गुरुवर्य इंगळे महाराज, कृष्णा महाराज, प्रमोद महाराज, आमचे कारभारी महाराज, सर्वच हे आमचे महाराज, आमचे कौतिक भाऊ आणि आमचे कापडे महाराज, बाळू महाराज, सर्वच असे गुणवान मंडळी. असे सुंदर असं वातावरणामध्ये आमचे आशू भाऊ आले. चालत आलेला हरिनाम सप्ताह वर्ष 22वे आहे. 22व्या वर्षाची पहिल्या दिवसाची सेवा सर्व गावकऱ्याच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं, अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांच्या वतीनं की नाम विठोबाचे घ्यावे. का घ्यायचं? प्रत्येक पाऊल टाकत असताना जनाबाई महाराजांनी नाम विठोबाचे घ्यावे असं का सांगितलं? म्हसोबाचं का नाही घ्यायचं सांगितलं? कारण तोची एक दान शूरदाता म्हणून नाम विठोबाचे घ्यायचे सांगितले आपल्याला. दुसऱ्या चरणामध्ये नाम तारक आहे, अपार तारले. आता अपार शब्दाचा आल्या मेळा आणि चोखा मेळा या 2 संतांची नावं माझ्या जनाबाई महाराजांनी दिलेली आहेत. जनाबाई महाराज सांगतात, आपण सर्व काम करणारी लोक आहोत, कष्ट करणारी शेतकरी लोक आहोत, त्याच्यामुळे आपल्याला वेळ नाही. म्हणून जनाबाई महाराजांनी सांगितलं काही वेगळा वेळ काढायची गरज नाही. नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची जनी, असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ आहे. असंच असेल असं काही मला सांगता येणार नाही, पण माझ्या बुद्धीला पटेल, झापेल, रुचेल. माझ्या गुरुवाऱ्यांचे आशीर्वाद, माझे ज्ञानोबराय, तुकोबराय मला जशी बुद्धी देतील तसं मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न करीन. विठ्ठल विठ्ठल अभंगात पहिल्या चरणामध्ये जनाबाई महाराजांनी सांगितलं नाम विठोबाचे घ्यावे. का घ्यायचंय? कारण कोणतंही काम करण्याच्या अगोदर आपण भगवंताचं नामस्मरण घेऊन जर केलं तर आपलं काम नक्कीच यशस्वी होईल. आणि त्यात विठोबाचं नाम घेऊन केलं तर, कारण आपण घरातून बाहेर पडलो, घरी येऊचा असा काही भरोसा राहिला नाही. आता फार वेगळं वातावरण झालेले, कलियुग आहे. कारण क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा
जर बघायची असेल तर आपल्याला हस्तिनापुरामध्ये जावं लागेल, पांडवाच्या यज्ञामध्ये सामील व्हावं लागेल. त्याच्यासाठी महिला मंडळ तुम्ही सर्व माझ्या मनाने आपण हस्तिनापुरामध्ये जाऊ. कारण आता बसचा संप चालू आहे, त्याच्यामुळे बस गीस काही नाही. आपण मनाने जाऊ आणि मनाने येऊ. कारण मन कसं आहे, कुठेही जातं कुठूनही येतं. बाहू चंचळाच्या पाया, पहिल्या चरणाचा भावार्थ पाहू. बरोबर आहे की नाही? आपण हस्तिनापुरामध्ये उतरलो. हस्तिनापुरामध्ये पांडवाचा यज्ञ चालू होता, पण त्या यज्ञामध्ये यज्ञ पूर्ण होणार होता, पण 7,000 यज्ञाचं जर पुण्य असेल तर त्या पांडवाचा यज्ञ पूर्ण होणार होता आणि स्वर्गामध्ये घंटा वाजणार होती. आता स्वर्गामध्ये घंटा वाजायची, पण एका साधूकडे ते पांडव यज्ञाचं पुण्य मागायला गेले. साधूने सांगितलं, मला जर तुम्ही 7,000 यज्ञाचं पुण्य देणार असाल तर मी तुमच्या यज्ञामध्ये यायला तयार आहे. पण पांडवांनी सांगितलं, बाबा महाराज आमचाच पहिला यज्ञ आहे, त्याच्यामुळे आम्ही काही तुम्हाला पुण्य देऊ शकत नाही. साधू युधिष्ठिर गेले पहिल्यांदा, युधिष्ठिरकडूनही साधू महाराज आले नाही. दुसऱ्यांदा भीमदादा गेले, भीमदादाकडूनही साधू महाराज आले नाही. भीमदादाकडून साधू महाराज आले नाही. सर्वजण जाऊन आले, भीमदादा अर्जुन सर्वजण जाऊन आले, पण काही साधू महाराज यायला तयार नाही. त्यांनी सांगितलं, मला जर तुम्ही 7,000 यज्ञाचं पुण्य देणार असाल तर मी तुमच्या यज्ञामध्ये येईन, तुमचा यज्ञ पूर्ण होईल आणि स्वर्गात घंटा वाजेल. पण काही साधू महाराज यायला तयार नसल्यामुळे पांडवांनी सांगितलं, आमचाच पहिला यज्ञ आहे म्हणे, तुम्हाला कुठून देणार 7,000? आमचा पूर्ण झाला की तुम्हाला देऊ. सगळे जण घड्याळीतले सगळे काटे असे वरच्या दिशेने गेले, तेव्हा घड्याळीत 12 वाजलेले असते. असे पांडवांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले होते. आता यज्ञ पूर्ण होणार नाही म्हणून भगवंताच्या लेटर सही घेऊन गेले होते ते कृष्णाची, तरी पण ते साधू महाराज आले नाही. द्रौपदी आई साहेबांनी सांगितलं, मी प्रयत्न करू का? द्रौपदी आई साहेबांनी सांगितलं, मी प्रयत्न करते, मी आणू का साधू महाराजाला? आपण काय करतोय, नामाची ताकद सांगते मी तुम्हाला, फक्त एका नामाची ताकद. एक पाऊल उचलायचं आणि रामकृष्ण हरी म्हणायचं, तेवढी ताकद सांगते. म्हणजे आपल्याकडून आता यज्ञ होणार नाही, होम हवन होणार नाही, कारण त्याला तूप ते भरपूर लागतं, त्या सामग्री लागते, ते आता शक्य नाही. म्हणून सोपा आपल्याला मार्ग जनाबाई महाराजांनी सांगितलेला आहे, ते चालू आहे. आता त्या यज्ञामध्ये जनाबाई महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या यज्ञाची ताकद पाहतोय, नामाची ताकद पाहतोय. द्रौपदी आई साहेबांनी सांगितलं, मी प्रयत्न करते. कृष्णाने सांगितलं, हे बघ माझी सही नाही. द्रौपदीने सांगितलं, मला देवा तुझी सही सुद्धा नको, मी जाते. पण श्रीने एकटं कुठं जाऊ नये म्हणून 2 दासी संघ घेतल्या आणि भीमदादाने त्यांनी सांगितलं, तुम्ही
सर्व असं हे घेऊन जा, गाडी घोडे तुमचं आपलं राजवैभव सगळं तुम्ही, पण द्रुपदीने सांगितलं मला काहीही नको. द्रुपदी पायी पायी निघाली त्या साधू महाराजाकडे आणण्यासाठी. साधू महाराजाकडे आणण्यासाठी चालली द्रुपदी, पण द्रुपदी म्हणत चालली होती, पायात चप्पल नव्हती, 2 महिला फक्त संघ होत्या तिच्या दाशा. द्रुपदी म्हणत होती, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. द्रुपदी म्हणत होती, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. द्रुपदी म्हणत होती, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि अशी द्रुपदी त्या साधू महाराजापर्यंत पोहोचली. साधू महाराज कुट्यामध्ये त्यांचं नामस्मरण चालू होतं. द्रुपदीने नमस्कार केला, साधू महाराजांनी आशीर्वाद दिला आणि द्रुपदीने सांगितलं, महाराज आमचा यज्ञ पूर्ण होईल, तुम्ही जर आले तर तुम्ही आमच्या बरोबर चला. साधू महाराजांनी सांगितलं, मला 7,000 यज्ञाचं जर तू पुण्य दिलं ना द्रुपदी, तर मी तुझ्या बरोबर यायला तयार आहे. द्रुपदीने सांगितलेलं ते गोड उत्तर बघा, ऐका. द्रुपदीने सांगितलं 7,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे का आणखीन पुण्य पाहिजे? साधू महाराज त्या कुटियाच्या दरवाजातून नाही आले, महाराज त्यांनी कुटियाच तोडली बाहेर आले. आतापर्यंत एवढे बलवान भीम दादा येऊन गेले, अर्जुन येऊन गेला, नकुल सहदेव सर्व येऊन गेले, त्यांनी फक्त 7,000 यज्ञाचं पुण्य मला देण्याचं कबूल केलं. आता ही द्रुपदी आई साहेब म्हणते, मी 7,000 यज्ञाच्या पेक्षाही जास्त पुण्य देते. मग साधू महाराज द्रुपदी बरोबर येण्यासाठी तयार झाले. पांडवाच्या यज्ञामध्ये साधू महाराज आले, पण आले कसे? द्रुपदी आई साहेब मागे चालल्या होत्या, साधू महाराज पुढे वाट झाडीत चालले होते. हे दृश्य बघितलं भगवंताने. पांडवाच्या यज्ञामध्ये गेल्याच्या नंतर द्रुपदीने ते दृश्य बघितलं, पांडवांनी ते दृश्य बघितलं, भगवंताने दृश्य बघितलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं. महाराज बलवान असलेला भीम दादा, त्याला राग आला, द्रौपदी आमच्या बरोबर हे साधू महाराज आले नाही, तुझ्या बरोबर कष्ट आले ग? आणि असं म्हणून पण द्रौपदी आई साहेबांनी सांगितलं, सांगू का तुम्हाला कसं काय आले? मी त्यांना 7,000 यज्ञाचं पुण्य देण्याचं कबूल केलं आणि म्हणून मी ते माझ्या बरोबर ते साधू महाराज आले. साधू महाराज आले, त्यांनी ते कबूल केलं आणि पुण्य आपण बघितलं तर किती होतं? 7,000. मग मी नाम घेता वाटे चाले, 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 नाम घेता वाटे असं नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले, असे अनेक यज्ञ झाले आणि त्याचं पुण्य 7,000 यज्ञाच्या पुण्यापेक्षाही जास्त झालं. म्हणून हे साधू महाराज माझ्या बरोबर आले असं द्रौपदीने सांगितलं. आणि देवाने सांगितलं, बरोबर आहे द्रौपदी, यज्ञाची ताकद तुला कळाली. असा यज्ञ पूर्ण झाला, पांडवाचा यज्ञ पूर्ण झाला, स्वर्गात घंटी वाजली आणि भगवंताने सांगितलं, Hare
सांगितलं देवा मी फार शुद्ध अंतकरणाने तुझं नामस्मरण करत गेले रे बाबा, म्हणून हे साधू महाराज आले. आणि मग हे साधू महाराज आले, यज्ञ पूर्ण झाला, स्वर्गात घंटा वाजली. मग ते नाम एवढं पवित्र आहे की तेच आपल्याला जनाबे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नाम विठोबाचे घ्यावे. 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 नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. नाम काय थोर, नाम तारिले अपार. नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. नाम तारक हे थोर, नाम तारिले अपार. नाम तारक आहे हो, पण घ्यावं लागेल ना, घेतल्याशिवाय कसं तारक होईल. सोनं चांगलं आहे पण त्याच्यासाठी आपल्याकडे पैसेही पाहिजे. 1 ग्रॅम जर सोनं घ्यायचं तर आपल्याकडे 4,000 रुपये पाहिजे. बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. फुकट आवडतो का विठ्ठल? आता हे आपण सगळेजण बसलो, आपलं काही ना काही पुण्य आहे म्हणून सोनं घ्यायला जर जायचं तर आपल्या खिशात 200 रुपये असले, सोनाराच्या दुकानात जायचं, बाबा रे आम्हाला 1 तोळा सोनं दे. सोनार म्हणा येड्यान करून तिकडे भेळपुरी खायला जाय. आपलं तसं झालंय महाराज, आपल्याकडे काही नाही पण आपण म्हणतो. आपलं असं झालं, संतांनी मनभर केलं आणि कणभर सांगितलं, पण आपलं वेगळं आहे. आपण कणभर करतो, मनभर परमार्थ करतो, सांगतो. मग देव एवढा येडा आहे का? अजिबात नाही. संतांनी इतका केला आणि सांगितलं कणभर. आमच्या तुकोबरायाने तर फार छोटा परमार्थ सांगितला. तुकोबराय म्हणतात मी काहीच केलं नाही. तुकोबराय म्हणतात देवा धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसविले संत. केली बहुत परनिंदा, नाही केला करविला परोपकार. नाही दयाली पीडिता पर, करू नाही केला तो व्यापार. पारवाईला कुटुंबाचा भार व्हायला तुकोबरायाने अजिबात व्हायला नाही. पण आपल्यासारखं नाही, आपलं सगळं संतांच्या उलट आहे. आपण मनभर केला का परमार्थ अजिबात करत नाही. सांगतो आम्ही लय परमार्थ करतो, लय परमार्थ करतो. तसं नाही महाराज. ते नाम तारक आहे पण त्याच्यासाठी घ्यावं लागेल. कधीतरी आपण आता हे आमदार खासदाराचे झेंडे घेऊन पळतो, काही फायदा आहे का त्या झेंड्यामध्ये? अजिबात नाही. कधीतरी म्हणा चला हो चला, चला हो चला हो, पंढरीला जाऊ जीवाच्या जीव लगा. जीव लगा.
आता जे आमदार खासदाराचे झेंडे त्यांच्या झेंड्याखाली आपले काही झेंडे पडकायला लागले ते आपल्याला विचारित नाही. पण हा विश्वाचा मालक असा आहे महाराज, त्याच्या एक फक्त नामस्मरण घ्या. आपण फक्त एक पाऊल चालायचं, तो भगवंत आपल्याकडे 99 पावलं चालत येतो. एवढा दयाळू, फार दयाळू आहे माझा पांडुरंग परमात्मा. फक्त वैकुंठ सोडून येतो महाराज ते आपल्यासाठी. वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला, वैकुंठ सोडून आला. देव भावाचा भुकेला, भावाचा भुकेला, भावाचा भुकेला. नामतारक आहे पण म्हणावं लागेल ना नामतारक आहे, पण त्यासाठी आपल्याला काहीतरी पाऊल उचलावं लागेल ना. हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरी. कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला नामस्मरणाची भक्ती करावी लागेल, त्यावेळेस ते नाम तारक होईल. आपण नुसतं करायचं काही नाही, म्हणायचं आम्ही नाम तारक आहे, नाम तारणार नाही. आणि नाम तारक आहे पण घेतल्याशिवाय ते तारक होणार नाही. असं नाम आमच्या जनाबाई महाराज फार आवडीनं घेतात. ते नाम तारक आहे आणि फार गोड घेतात. विठ्ठल नाम तारक आहे पण घ्यावं लागेल. नाम तुझे परवेगा शंकरा, नाम तुझे परवेगा शंकरा, नाम तुझे परवेगा गायनाचार्याच्या कंठात ताकद आणि कीर्तनकार्याच्या फेट्यात ताकद आणि मृदुंगाचार्याच्या थापात ताकद असते महाराज. नाम तारक आहे पण ते घ्यावं लागतं ना. आता नरसिंह बैठे प्रतिखंबन में पण काढन को प्रल्हाद कहा. प्रल्हादासारखी भक्ती पाहिजे. गायनाचार्य खूप होतील पण सुरदास सारखे गाणार नाही महाराज. आता ते गायनाचार्य होतील, सुरदास सारखे होणार नाही. भक्त होतील पण प्रल्हादासारखा होणार नाही. कारण आजही देव येतो पण तशी भक्ती नाही ना आपली. प्रल्हादाची भक्ती जशी होती तशी भक्ती कुठे आहे. आजही आपण खांब्यामध्ये भगवंत नरसिंह भगवंताला पाहू शकतो. नरसिंह भगवान की जय. आपण नरसिंह भगवान आजही भगवंत पाहू शकतो खांब्यामध्ये, पण तशी भक्ती आपल्याकडे नसल्यामुळे आज ते प्रगट हो. पण आज देव रूपाने येणार नाही, माणसाच्या रूपाने देव येतील. माणसं म्हणजे देव, देवासारखे माणसं आले की आपण म्हणायचं हेच देव आहे. कारण आता देव तसा शंख चक्र पद्म गदा असं काही घेऊन येणारा नाही. आता तो फक्त माणसाला पाठवणार आणि आपल्याला मदत करणार.
मीराबाई सारख्या महिला कीर्तनकार होतील, कथाकार होतील, अनेक प्रकारचे भक्ती करतील, पण मीराबाई सारखी भक्ती होणार नाही. मीराबाईंनी नामस्मरणासाठी, भगवंताच्या नामस्मरणासाठी विषाचा प्याला घेतला होता. देणारे दुसरे कोणी नव्हते, देणारा बाप होता, पण विषाचा प्याला घेतला. महिला मंडळ बरोबर केलं की मीराबाईंनी बरोबर केलं, चूक केलं मग बरोबर केलं. कारण मीराबाईंनी विषाचा जर प्याला घेतला नसता तर आपण आज कीर्तनालाही आलो नसतो. त्यांनी त्यांच्या शून्य ठेवले महाराज, तुळशी पत्र ठेवलं त्यांनी द्यायच्या संसारावर आणि आपले संसार सुखाचे केले. असे आमचे संत आहेत. मग मीराबाईने विषाचा प्याला घेतला म्हणून आपला भगवंतावर विश्वास आहे. एवढं नाम तारक आहे, तारक आहे, पण त्याच्यासाठी घ्यावं लागेल. मीराबाईने विषाचा प्याला घेतला. देणारा दुसरा कोणी नव्हता, देणारा स्वतःचा बाप होता. मीराबाईने रडल्या नाही महाराज. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. विष का प्याला राजाजीने लिया, पिवत पिवत मिरासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. विषाचा प्याला पाठवणाऱ्या मीराबाईवर इतक्या सुंदर होत्या मीराबाई, आणि आपल्यासारख्या होत्या का? राजाची मुलगी होती मीराबाई, तरी भक्ती टोकाची होती महाराज, फार टोकाची भक्ती. कल्पना करा किती टोकाची भक्ती असं. आपण म्हणतो नाही बाबा कसं जायचं, काय करायचं, पण राजाची मुलगी मीराबाई होत्या तरी त्या घाबरल्या नाही. विषाचा प्याला घेतला आणि भगवंताच्या ज्योत आपली त्यांनी त्यांच्यामध्ये भगवंतामध्ये विलीन करून टाकली. असं नामस्मरण करण्याची जर ताकद असेल तर आजही आपल्याला भगवंत तारण्यासाठी येतो. का तारणार नाही भगवंत? पण तशी भक्ती करावी लागेल ना. आपण करायचं काहीच नाही, म्हणायचं आम्हाला भगवंत तारत नाही, तसं होणार नाही. देवासारखी माणसं येतील, असं सगळं काही ठीक होईल, पण आपल्याला त्यासाठी पाऊल उचलावं लागेल. नामे करला नाही कोण, नामे करला नाही नामाने करतात, पण त्याच्यासाठी घ्यावं लागेल, आपल्याला नामस्मरण करावं लागेल. आणि मग ते नामस्मरण जर आपण केलं तर आपलाही उद्धार होतो. जनाबाई महाराजाला आपली कीव आली आणि म्हणून जनाबाई महाराजांनी आपल्याला सांगितलं की नामस्मरण करा बाबा हो, तेच दुसऱ्या चरणामध्ये. Oh
तारक थोर नाम तारिले अपार. अहो जनाबाई महाराज, आम्हाला कळालं, इथपर्यंत आम्हाला कळालं हो. कारण प्रत्येक नामस्मरण करायचं आणि भगवंताचं नामस्मरण करायचं, पाऊल टाकायचं हेही आम्हाला कळालं. नाम तारत हेही आम्हाला कळालं जनाबाई महाराज. पण एवढे तारक आहे म्हणता तुम्ही, काहीतरी 2 संतांची नावं सांगितली. आता आजा मेळा पापराशी तोही गेला वैकुंठाशी. का हो जनाबाई महाराज, पाप्याला सुद्धा तुम्ही वैकुंठात नेता, बरोबर आहे की नाही? मग पाप्याला जर तुम्ही वैकुंठात नेता, मग काय करायचं? जनाबाई महाराजांनी सांगितलं, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा, बाबा सांगतात, देह त्यागांती बोला हरी बोला. आता आजा मेळा हा इतका पापराशी होता, इतका पापराशी होता महाराज. त्या आजा मेळाने इतकं पाप केलं होतं, त्याच्या राशी पडल्या होत्या. आता राशी म्हणल्यावर आपल्याला काही सांगता येणार नाही, अनेक राशी, बरोबर आहे की नाही? पण तोही जर वैकुंठात गेला तर मग कसा गेला? त्याने त्याच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं, काही नाही केलं त्यांनी. पण यम जेव्हा अकराळ विकराळ रूप घेऊन त्याला नेण्यासाठी आले, त्यांनी त्या मुलाला आवाज दिला. म्हाताऱ्यापणाचा मुलगा होता त्याचा, तो अंगणात खेळत होता. त्याने आवाज दिला, नारायणा. कारण यमाला पाहिल्यावर आपण घाबरतो महाराज. यमाला पाहिल्या तोपर्यंत आपण घाबरत नाही. आपण कशासाठी आलो आपल्याला कळत नाही, आपण काय करतोय आपल्याला कळत नाही, आपल्याला काय करायचंय ते आपण करत नाही महाराज. हो, आणि असा आवाज दिला. अंगणात खेळत असलेला नारायण नाही, पण वरून नारायणाला आणि त्या आजा मेळ्याला वैकुंठात घेऊन गेला. आजा मेळा पापराशी तोही गेला वैकुंठाशी. का हो जनाबाई महाराज, तसं पाहिलं तर पाप्याला लवकरच मुक्ती दिली संत भगवंतानी. तसं आपल्या संतांना लय त्रास झाला, फार परमार्थ करावा लागला. आजा मेळा पापराशी तोही गेला वैकुंठाशी. जनाबाई महाराज, पाप्याला जर तुम्ही वैकुंठात नेता, मग आमच्या चोखा मेळाची काही कमी भक्ती होती का? चोखा मेळाच्या वडिलाची सुद्धा भक्ती होती, पांडुरंग परमात्म्याची, आणि चोखोबरायाची सुद्धा भक्ती होती, फार भक्ती होती. चोखोबरायाची भक्ती किती होती? चोखोबरायाच्या भक्तीचं महाराज जर आपण विचार केला तर फार टोकाची अगदी टोकाची भक्ती होती. आणि चोखोबरायानी परमार्थ करत असताना चोखोबरायाच्या पत्नीचं डिलिव्हरीचं टाइम जवळ आला असल्यामुळे चोखोबरायाने दोघांचं जर कुरबुर होती घरामध्ये, कुरबुर झाली. चोखोबरायाच्या पत्नीनं सांगितलं निर्मलाबाईला, त्यांच्या चोखोबरायाच्या बहिणीचं नाव निर्मलाबाई होतं. निर्मलाबाईला माझ्याजवळ आणून सोडा. आणि चोखोबरायाने सांगितलं ठीक आहे म्हणले. चोखोबराया निघून गेले निर्मलाबाईला आणण्यासाठी. पण निर्मलाबाईला आणायला काही चोखोबराया गेले नाही. दिंडी बघितली महाराज, पांढरे शुभ्र कपडे घातलेले वारकरी, पताका हातामध्ये, कपडाला गंध, गळ्यामध्ये तुळशीची माळा, आणि ते वारकरी चालले होते पंढरपूरला. पंढरपूरला चालले असताना चोखोबरायाने बघितलं आणि चोखोबरायाला विसर पडला की मी चाललो निर्मलाबाईला आणायला, विसरून गेले. आणि चोखोबराया पंढरपूरच्या वाटाना निघून गेले. दिंडीमध्ये पंढरपूरला निघून गेले चोखोबराया.
चोखोबाराच्या लक्षात राहिलं नाही आपण निर्मलाबाईकडे चाललोय. आपल्या पत्नीचं बाळण पण जवळ आलं. चोखोबारा विसरून गेले, चोखोबारा गेले, पण चोखोबारा नामस्मरणात विसरून गेले, पण भगवंताला ध्यान, भगवंताच्या लक्षात राहिलं. कारण भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी सहारे, आणि त्याचा तो काम नाही महाराज. तसं माझंही बरं का, आस्था तो बंदार वयातून रास्ताय, माझी भगवंतावर फार आस्था आहे, म्हणून मला भगवंत मदत करत असतो नेहमी नेहमी. आणि असं चोखोबाराया पंढरपूरला निघून गेले. इकडे सोयराबाई, चोखोबारायाच्या पत्नीचं नाव सोयराबाई होतं. सोयराबाईच्या बाळंतपणाची वेळ जवळ आली, पण विश्वाच्या मालकाला महाराज चैन पडाला. चोखोबाची बहीण आला सारखा. चोखोबाची बहीण आला सारखा. पांडुरंग परमात्म्याला कीव आली. पांडुरंग परमात्म्याने गरुडाला आवाज दिला, ए गरुडा, आई साहेबाला घेऊन ये. रुक्मिणी आई साहेबाला घेऊन आले. रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं, रुक्मिणी बाई तुम्ही काय करा, आमच्या सोयराबाईचं बाळंतपण करण्यासाठी जा. रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, ए देवा, मी राजाची मुलगी होते, राजाची सून होते, विश्वाच्या मालकाची पत्नी होते, तुमच्या बरोबर आले होते. त्यावेळेस मला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. तुम्ही जाणे, तुमचे भक्त जाणे, मी काही आता हे तुमच्या काम करणार नाही. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, भक्ता कारणे, मनवाळू गोपाळू, मनवाळू गोपाळू, मला अवतार घेता येतो. मी चोखोबारायाची बहीण सुद्धा होईल आणि निर्मलाबाईचं असं सुंदर रूपा एवढं कुकू लावलं देवानं कपडाला, नऊवारी पातळ नेसलं देव, आणि निर्मलाबाईचं रूप घेतलं ना देवानं. गरुडाला सांगितलं, ए गरुडा, मला नेऊन सोड म्हणी सोयराबाईच्या दारी. आता सोयराबाईचं झोपट होतं, कडी होती, त्याला कडी होती, झोपट होतं. गरुडानं देवाला तिथं नेऊन सोडलं, म्हणजे निर्मलाबाईला. देवानं निर्मलाबाईचा रूप घेतलं आणि तिथं गेले, दाराशी गेले, त्या कडीला कडी वाजली आणि आवाज दिला, वहिनी वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. तशी भक्ती पाहिजे तेव्हा असा देव आवाज देतो बरं का. आवाज दिला महाराज सोयराबाईनं.
कडी उघडली. सोयराबाईनं बघितलं निर्मलाबाई नंद भावजा पाहिल्या, कडकडून मिठी मारली महाराज सोयराबाईनं देवाला. आता ते देव नव्हते, देव होते पण निर्मलाबाईच्या रूपाने आले होते. आणि कडकडून मिठी मारली नंद भावजा. खूप रडल्या महाराज. अशा नंद भावजा पाहिजे. कडकडून नंद भावजाने मिठी मारली. विश्वाच्या मालकाला सोयराबाईनं मिठी मारली. आणि सोयराबाईनं सांगितलं, निर्मलाबाई सकाळी आमची थोडीशी कुरबुर झाली हो दोघांची. तुमचे भाऊ ना लगेच गेले तर आलेच नाही मी अजून. आता तो विश्वाचा मालक आहे, तो म्हणलं काही चिंता करू नको, मी आलो ना. अगं वहिनी मी आले, आता तू घाबरू नको. आपण डॉक्टर कडे जर गेलो तर आपण निस्वार्थ होतो महाराज. आपण मोकळं होऊन जातो. आपल्याला वाटतं आता काही घाबरायचं काम नाही, आपण डॉक्टर कडे आलो. विश्वाचा मालक सोयराबाईचं बाळंतपण करण्यासाठी आला. माझा पांडुरंग परमात्मा सोयराबाईचं बाळंतपण करण्यासाठी आला. सोयराबाईला काय घाबरण्याचे कारण होतं? सोयराबाईचं बाळंतपण देवानं केलं. कडकडून मिठी मारली. दोघे रडल्या महाराज. देव रडले, देव दोनदा रडले महाराज. देव नामदेवरायाच्या गळ्यात पडून रडले होते. स्पुंदनी रडे देव रडत होते. कधी ते आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग धावून या देव गळा घाले मिठी. स्पुंदनी गोष्टी बोलत तसे. काय गोष्टी बोलत होते देव त्या नामदेवरायाच्या कानामध्ये? नामदेवराया बाबा रे, आषाढी कार्तिकेला मला विसरू नका बर का. आणि देव विटेवरून उडी मारायचे, नामदेवरायाच्या गळ्यात पडायचे आणि रडायचे. आणि आता 2 वर्ष गेले का माग, त्यांच्या वाऱ्या झाल्या, आपल्या चुकल्या. ते काय गेले महाराज आईसना. काय त्या गाड्या 16 त्यांच्या गाड्या सजलेल्या. नामदेवरायाच्या त्यांच्या वाऱ्या चुकल्या नाही, 2 वर्ष आपल्या चुकल्या. असं देव दोनदा रडले. सोयराबाईच्या गळ्यात पडून रडले. निर्मलाबाईच्या रूपानं देवानं सोयराबाईच्या गळ्यात मिठी मारली, रडले. आणि देवाने सांगितलं आता काही घाबरायचं कारण नाही. असं निर्मलाबाईनं जगाची माय बाळती धूत होती महाराज. बाळती धूत होती भक्तीच्या पुढे. एवढी भक्ती जर असली ना देव काहीही करतो. जगाची माय बाळती धूत होती. आपली लेक जर 2दा-3दा बाळतपणाला आली तर आपण कटाळतो महाराज. आपण म्हणतो बाई काय हे तेच. जगाची माय फक्त भक्तीसाठी बर का. तो भक्तीसाठी माग पुढं पाहतो, करतो. भक्ताच्या माग पुढं करतो, कारण तो लाच सोडून देतो महाराज. भक्तीची प्रेमासाठी सोडली मी लाज. भक्तीची प्रेमासाठी सोडली मी लाज. दुई पांडवाचे घोडे उभा राही मागे पुढे. दुई पांडवाचे घोडे उभा राही मागे पुढे. सोडून या साज. भक्तीची प्रेमासाठी सोडली मी लाज. भक्तीची प्रेमासाठी सोडली मी लाज. साधवया भक्ती काज नाही लाज धरीत. ऐशी शरण जावे. आशाला शरण जायचं सांगितलं महाराज. उगाच कोणालाही शरण गेल्यानं काही मेळ नाही, कारण तोची एकदान शूरदाता असं जनाबाई महाराज सांगतात ना. मग अशा दोघी जणी नंद भावजा रडल्या आणि बाळंतपण झालं महाराज. भगवंताने त्या सोयराबाईचं बाळंतपण केलं. सोयराबाईचं बाळंतपण केलं. मुलगा झाला सोयराबाईला. मुलाचं नाव कर्मामेळा ठेवलं. कर्मामेळा का ठेवला? कर्म चांगलं केलं, मुलगा चांगला झाला म्हणून नाव कर्मामेळा ठेवलं. चोखोबराला मुलगा झाला. विश्वाच्या मालकाने साऱ्या गावात साखरपान वाटलं. माझ्या भावाला मुलगा झाला, माझ्या भावाला मुलगा झाला, माझ्या भावाला मुलगा झाला. आपण जर आपल्या भाऊबंधाला जर म्हणलं आमच्या घरी पाचीचे पानं वाटायचे जाता का? ती म्हणती तिला म्हणा, ती म्हणती तिला. मला काही अनुभव नाही पण सांगते मी पाहिलेले. ती म्हणती तिला म्हणा, ती म्हणती तिला म्हणा, कोणी जात नाही. जगाचा बाप साखरपान वाटीत होता माय मावल्या हो. चोखोबरायाच्या भक्तीसाठी बरं का. भक्तीच्या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. आणि तो भक्ती करण्यासाठी काही करतो. त्याला फक्त भक्ती आवडते, त्याला तुमचं काही आवडत नाही. पूर्णाचं निवेद्य काही नको, फक्त तो भक्तीसाठी. कारण तो आला भक्तीसाठीच. आला होता रुक्मिणी आई साहेबाला टाकोनी द्वारका रकुमाई साठी. आले जगजेटी पंढरीला आले ते.
रुक्मिणी आई साहेबासाठी. पण पुंडलिकाची भक्ती पाहून ती पुंडलिकाने जी वीट फेकली आणि ते अजूनही उभेच आहे. त्यांना फक्त भक्ती आवडते, ते दुसरं काही पाहत नाही. आणि असं चोखोबा रायांचं बाळंतपण त्या सोयराबाईचं बाळंतपण केलं. 5 दिवसाचं बाळंत झाल्याच्या नंतर 5चे पान वाजले. विठ्ठला 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 पाचीचे पानं वाटले गावामध्ये. साखर पान वाटलं. माझ्या चोखोबा राहायला मुलगा झाला, माझ्या चोखोबा राहायला मुलगा झाला, माझ्या चोखोबा राहायला मुलगा झाला. असं सुंदर असं गावामध्ये पान साखर पान वाटलं. देवाने जगाच्या बापानं बर का, भाऊबंधानं नाही बर का, कोण्या पाहुण्या रावळ्यानं नाही. आता ते जगाचा बाप पान वाटत होता, साखर पान वाटत होता. तो मुलगा काय साधा होता का? तो जन्माला आल्याबरोबर विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. आपली मुलं नाही विठ्ठल विठ्ठल म्हणणार. आपली मुलं काय म्हणतात आपल्याला माहिती. विठ्ठल विठ्ठल जगाचा जन्माला आल्याबरोबर जगाच्या बापाचं नामस्मरण करत होता चोखोबरायाचा मुलगा. आणि देवानं त्या मुलाचं नाव कर्मामेळा ठेवलं. 1.25 महिना देवाने निर्मलाबाईचं रूप घेऊन सनी जगाच्या बापाने बाळते धुतले महाराज. जगाच्या बापाने बाळते धुतले. इतकी भक्ती चोखोबरायाची होती. 1.25 महिना झाला. देवानं सांगितलं वहिनी, निर्मलाबाईने सांगितलं सोयराबाईला, वहिनी मी आता जाते का, माझा घरी वाट पाहत असेल तरी. त्यावेळेस आता त्याची कोण वाट पाहत, देवाची कोण वाट पाहत महाराज. पण सांगितलं आता चोखोबराया परत येण्याचा टाइम झाला. चोखोबराया बस मधून उतरले. देवाला कळालं इकडे चोखोबराया येऊ राहिले. आपलं बीग फुटण्याच्या अगोदर देवाने सांगितलं वहिनी मी आता जाते बर का. पण वहिनीने सांगितलं नाही हो निर्मलाबाई, तुम्हाला साडी चोळी घेऊ, तुम्हाला चोळी शिवून साडी आणू. पण देवानं सांगितलं काही नको वहिनी, तुम्ही चांगले राहा, माझ्या घरी सगळं आहे. बरोबर आहे, त्याच्या घरी सगळं आहे. त्यानं सांगितलं माझ्या घरी सगळं आहे वहिनी, मला काही नको, पण मी आता निघते. चोखोबरायाचा दाखवतो महाराज देवाला. चोखोबराया ह्या गल्लीने आले आणि भगवंत ह्या गल्लीने निघून गेले. निर्मलाबाईचं चोखोबरायाने निर्मलाबाईने इकडून गेल्या आणि चोखोबराया इकडून आले. सोयराबाईने सांगितलं अहो तुम्ही जर लवकर आले असते ना तर निर्मलाबाई तुम्हाला भेटल्या असत्या, निर्मलाबाईला साडी चोळी आणली असती आपण. चोखोबरायाने निर्मलाबाईकडे पाहिलं आणि म्हणलं का ग डिलिव्हरीत तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का? निर्मलाबाईला मी आणलंच नाही ना, मी आताच पंढरपूरहून आलो. सोयराबाईने सांगितलं नाही हो, निर्मलाबाईने 1.25 महिना बाळते धुतले. निर्मलाबाई आताच या गल्लीने गेल्या. चोखोबरायाला कळालं महाराज. चोखोबराया देवघरात गेले. पांडुरंग परमात्म्याची मूर्ती उचलली, हातावर ठेवली. भगवंता सांग कोण आलं होतं रे देवा? आणि महाराज भक्ताला देव घाबरतो बरं का. मूर्तीतून पाणी, डोळ्यातून पाणी गळायला लागलं. त्या मूर्तीच्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं. चोखोबराया तुम्ही तुमच्या पत्नीचा विचार केला नाही. तुम्ही माझ्या नामस्मरण करत करत तुम्ही पंढरपूरला आले. मग मला भक्त राखे पायापाशी दुर्जनाशी सहारे, किंवा भक्तीच्या प्रेमासाठी सोडली मी लाज रे. साधवया भक्ती काज नाही लाज धरीत. असे अनेक प्रमाण आहेत. देवाने सांगितलं चोखोबराया तुम्ही माझं नामस्मरण करत करत तुम्ही सगळं विसरून गेले. तुम्ही पंढरपूरला आले पण मला नाही राहायला गेलं. मी आलो, मी केलं. बाबा माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा कर. देव क्षमाही मागतो बरं का भक्ताची. कारण तो भक्ताच्या मागे पुढे असतो. त्याला दुसरं काही आवडत नाही. तो फक्त भक्तासाठीच. त्यानं त्याचे सध्या रुक्मिणी आई साहेबाकडे गेले नाही. ते म्हणून पंढरपुरामध्ये रुक्मिणी आई साहेब मागे, भगवंत पुढे. त्यांना फक्त भक्त आवडतो. आणि चोखोबरायाने सांगितलं देवा अरे हे काम काय तू करायचं आहेस का? बाबा मी तुझं जरी नामस्मरण करत असलो तर हे काम खालच्या दर्जाचं आहे, तू का केलंस? देवानं सांगितलं बाबा रे भक्तासाठी मी कोणत्याही प्रकारचे काम करण्यासाठी तयार असतो. अनंत अवतार घेशी भक्त कारणे, कृपाळू कनवाळू दिन लागी उद्धरणे. मी भक्तासाठी उभाच आहे महाराज. आणि असं चोखोबरायाच्या पत्नीचं बाळंतपण देवाने केलं. चोखोबरायाच्या पत्नीचं बाळंतपण केलं आणि आजामेण्यालाही वैकुंठाला नेलं. इतकं चोखोबरायाची भक्ती आणि अशी इतकी प्रसिद्ध भक्ती तो चोखोबरायाची. अनेक पिढ्यापासून चोखोबराया भक्ती करत होते.
आणि तीच भक्ती करून चोखोबरा वैकुंठालाही गेले. भगवंताने वैकुंठाला नेलं. मग आजा मेळा उद्धरीला तेच सांगतात जनाबे महाराज अभंगाच्या तिसऱ्या आजा वेळा उद्धरी जनाबाई महाराज आम्हाला सगळं कळालं. आता आम्ही इथून पुढे असंच करणार आहे. आता प्रत्येक नाम घ्यायचं, पाऊल उचलायचं, नाम घ्यायचं, पाऊल उचलायचं, नाम घ्यायचं. तेही कळालं हो जनाबाई महाराज. आम्ही आता असंच करणार आहे. नाम तारक आहे आम्हाला हेही कळालं. आजा मेळालाही तारलं हेही कळालं. चोखोबरालाही मुक्तीस नेलं हेही कळालं जनाबाई महाराज. पण एक सांगू का जनाबाई महाराज तुम्हाला, आम्ही कशासाठी आलोय हेच आम्ही विसरून गेलोय. कलियुगामध्ये कशासाठी आलो आपण महाराज? कलियुगामध्ये फार अवघड आहे महाराज. कलियुग फक्त भगवंत भजनानेच भेटणार आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा भगवंताने संतांनी आपल्या संतांनी फार सोपे साधनं सांगून ठेवले. फक्त ते करायचंय आपल्याला.
जनाबाई महाराजांनी सांगितलेले साधना आपण इथपर्यंत केले, आपल्याला सगळं कळालं जनाबाई महाराज. पण आम्ही आता आम्ही सगळे संसारी माणसं आहोत, आमच्याकडे वेळ नाही, काही नाही, काही नाही. जनाबाई महाराजांनी सांगितलं काही वेगळा वेळ काढायची गरज नाहीये. नामस्मरण करत असताना काही पाहायचं नाही बरं का मंडळी, काहीच पाहायचं नाही. नाम तारक थोर नामे तारिले अपार. कोणतंही काम करत असताना धुणं धुतानाही भजन म्हणायचं, झाडून घेतानाही धुणं भजन म्हणायचं, स्वयंपाक करत असताना भजन म्हणायचं. एक बाबाने असं केलं, भजन म्हणत होते, ढोरामाग होते, भजन म्हणत होते, पण ती हेडफोन लावून ऐकत होती गाणी. मग त्या आईने सांगितलं बाबा आता असं महाराज असं सांगून दिलं घरी, बाबा तुमची आई तुमचे बाबा हेडफोन लावून गाणे ऐकते. त्या आजी रागवल्या त्या बाबाला, बाबा आता हे काही वय का म्हणे तुमचं हेडफोन लावून गाणे ऐकायचं, भजन म्हणा, सुनीताताईचं कीर्तन आहे गावात, कीर्तनाला जा, हरिपाठ चांगले चालते, कथा आहे, सगळं आहे, त्याला जा. ते बाबा म्हणले नाही. बाबाला राग आला महाराज. बाबाने पिशी भरली. बाबाने सांगितलं मी आता काय करतो, काशीला जातो म्हणे, आता मी कटळलो तुमच्या पुढे, तुम्ही मला म्हणते भजन म्हण, भजन म्हण. बाबा गेले, तिकडून बस आली, बस मध्ये बाबा बसणार. बाबाची खोड आईला माहिती होती, बाबाची खोड आईला माहिती होती. सगळे म्हणले बाबा जाऊ नका, बाबा जाऊ नका, पण बाबा काही ऐकायला तयार नाही. बाबा म्हणले मी आता बसतोच बसमध्ये. इतकी गर्दी होती बसमध्ये, सगळे बसले. बाबा आता बसणार, बाबा आता बसमध्ये बसणार, बसले समजा, बसणार समजा. पण आईने सांगितलं जाना नाही. बाबाची पिशवी पडली, बाबा खाली बसले. गेले नाही ना बाबा, मागचंही नाही, पुढचंही नाही, काहीच नाही. बघा किती चेहरे फ्रेश झाले त्यांचे, नुसतं जाना नाही. बाबाने सांगितलं आता मी जाणार नाही. आजीने सांगितलं जाना नाही, आता नाही जाणार. असे चेहरे फ्रेश लावून द्या आता थोडा वेळ. इतकं सुंदर महाराज नाही गेले बाबा. तशी आपली गोष्ट झाली महाराज. देवाचं म्हणायला गेलं का आपल्याला लोक म्हणते नको नको नको, तसं नको. देवाचं तसं नाही. आपण फक्त कणभर करतो, मनभर परमार्थ सांगतो. तुकोबारायाने त्याने अनेक मोठमोठाले परमार्थ केले, पण सांगितलं नाही महाराज. गाथा ज्ञानेश्वरी या असे जर आपल्याला दिलेच नसते, त्यांनी लिहून लपून ठेवले असते तर आपल्याला मिळाले नसते. ज्ञान वाटण्यासाठी आले होते ज्ञानोबराया, तुकोबराया, संतांचे ते काम होते. पण त्यांच्या मार्गाने आपण रोडाला नावं देऊ नका. छत्रपती रोड, तुकोबराया रोड, टपरीला आणि त्याला देण्याचे नाव आहे का आपल्या संतांचे? अजिबात नाही. कोंबडी फार्मला रोड, ते नाव संत तुकाराम कोंबडी फार्म. आता तुकाराम कोंबडी फार्म नाव देण्यासारखं आहे का महाराज? किती पवित्र नाम आहे आपलं तुकोबरायाचं. कोंबडी फार्मला नाव देता येत नाही, रोडला देता येत नाही. त्यांच्या नाव त्यांनी दाखवून दिलेल्या रस्त्याने आपण चालायचंय. रस्त्याला नाव द्या असं काही संतांनी सांगितलं नाही आपल्या. इतकं नाव सुंदर आहे. नाम घ्यायचं असेल फक्त भजनानेच देव भेटणारे महाराज कलियुगामध्ये. हो, कलियुगामध्ये भेटणार फक्त देव. आता आपण वाचलो, आपण आता तिसऱ्या लाटेतून वाचलो म्हणून बरं झालं आपण आता इथं आहे. नाहीतर आपला नंबर लागला असता तर काय आता आपल्याला बोनसच मिळालंय. मग हे नामस्मरणच करण्यामध्ये आयुष्य घालवा, असं संसार सोडून द्यायचा का? मग नाही, तसं नाही सांग. संसार कसा करायचा ते आता दोन पानं सांगणार आहे मी तुम्हाला. संसार कसा करायचा, परमार्थ कसा करायचा, 2 पानाची नावं सांगणार आहे. एक केळीच्या पानासारखा संसार आहे महाराज. जेवढा करायला गेलो तेवढा फाटतो. केळीचं पान नुसतं फाटत राहतं, ते कधी शिवल्या जात नाही. तशीच संसाराची गोष्ट आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळी दे जग, हरिभजनी हे ढवळी दे जग. तुकोबारायाने असा फार टोकाचा परमार्थ केला. आणि त्या केळीच्या पानासारखं परमार्थ आपण संसार आपण करायचा आहे. तशी संसाराची गती ते फाटत राहत. संसारात काही खरं नाही महाराज, फक्त राहायचं. पण फक्त संसाराकडे दुर्लक्ष करायचं नाही. असं नाही परमार्थ करायला लागलं तर संसार
कसं संसारात राहायचं. पोतीचं पान तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. किती पाण्यात टाका ते वर काढल्यावर त्याच्यावर काही एवढं पाणी थांबणार नाही. तसं राहायचं संसारामध्ये. तुम्हाला सांगणार नाही मी संसार सोडून द्या, मी सोडणार नाही. कारण संसार आणि परमार्थ असा करायचा, एक माप इकडं होऊ द्यायचं आणि एक माप इकडं होऊ द्यायचं. संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. असे मला संसारामध्ये असं राहायला सांगितलं. पोतीच्या पानाला तुम्ही किती पाण्यात टाका, किती पाण्यातून काढा त्याला वर, त्याच्यावर काही थेंब पाणी साचणार नाही. मी तसंच मी बघितलं महाराज. मी प्रत्येक गोष्टीत विचार करत असते, काहीतरी त्याच्यातून चांगलं घेण्याचा प्रयत्न करत असते. पोतीच्या पानाला पाण्यात टाकून पाहिलं पण त्याच्यावर पाणी थांबलं नाही. म्हणलं असंच राहायचं आपण संसारामध्ये. संसारालाही दूर करायचं नाही, परमार्थालाही दूर करायचं नाही. आणि त्याच्यानंतर मग मी तुकडोजी महाराजांना विचारलं, तुकडोजी महाराज मी काय करू. तुकडोजी महाराजांनी सांगितलं, महाराज मी तुकडोजी महाराजांना विचारलं, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. तुकडोजी महाराज पण पुढे काय. तुकडोजी महाराजांनी सांगितलं, भक्ती करून जो पोट भरी, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. आणि असं मी तुकडोजी महाराजांचं ऐकलं. महाराज मला वाटलं आता काही खरं नाही, संसार आणि परमार्थ करायचा. तुकडोजी महाराजांनी सांगितलं तसं. भक्ती म्हणे मी चाल पुढे, संसार म्हणे तू ये इकडे. मी संसाराकडे जरा दुर्लक्ष करते, म्हणजे काम आजचं उद्या होईना असं सोडित नाही. पण आज काम करायचंय ते जरी नाही करता आलं तरी चालेल, पण भगवंताचं नामस्मरण करत असते. म्हणजे असं सोडून नाही द्यायचं लगेच, पण फक्त त्याच्यामध्ये असं करायचं, भगवंताचं नामस्मरण करत करत ते काम करून टाकायचं. देवही त्याला मग सहाय्य करतो. कारण कोणत्याही कामात जर आपण यश द्यायचं असेल तर ते भगवंताच्याच हातात आहे ना. म्हणून आपण त्याचं नाव घ्यायचं आणि भगवंताचं नाव घ्यायचं, काम करायचं, भगवंताचं नाव घ्यायचं, काम करायचं. अशा करत असताना मला तुकडोजी महाराजांचा फार गोड अनुभव असा आला. मग मी तुकडोजी महाराजांना विचारलं, तुकडोजी महाराज मग हे जमेल ना मला. तुकडोजी महाराजांनी सांगितलं, काही घाबरायचं काम नाही म्हणले, तुला 100% जमेल. आणि मग मी म्हणलं आपण आता पोथीच्या पानासारखंच राहायचं, किती संसारात काम करायचं, किती काम करायचं. पण कोणी जर म्हणलं चालती का भजनाला, लगे निघायचं. कोणी जर म्हणलं चालती कीर्तनाला, लगे निघायचं. म्हणायचं नाही नाही असं कधीच म्हणायचं नाही. काम आजचं उद्या होईल. काम काय आपण असलं तरी काम होतं, आपण नसलं तरी काम. आपल्याला नुसता भरम झाला महाराज.
निमित्ताचा धनी केला असे प्राणी तो का म्हणे म्हणून व्यर्थ केला. आपण निमित्त आता आपल्याला वाटतं मी जर दिवाळीला गेले तर कसं होईल, काही होत नाही. राजीव गांधी मेले तेव्हा असंच वाटत होतं सगळ्याला, आता देशाचं कसं होईल, आता देशाचं कसं होईल. इंदिरा गांधी आल्या, इंदिरा गांधी गेल्याच्या नंतर असंच वाटत होतं आता कसं होईल, आता कसं होईल. मोदी साहेब आले, आता मोदी साहेब गेल्यावर कोणी कोणी येणारच. हा कालचक्राचा नियम आहे, हे बदलत राहतं, कालचक्र बदलत राहतं महाराज. फक्त आपण भगवंताच्या नामस्मरणापासून दूर जायचं नाही आणि परमार्थ करत राहायचा आणि संसारही करत राहायचा. आता तुम्ही एवढे कामदार लोक आहे, सगळे कष्टकरी आपण सगळेच आहे, पण तुम्ही जरा जास्त करत असाल नाही का. मग आता आपण एक काम करायचं, तुम्ही एवढं महत्वाचे थंडीत बसले, एवढे 2 तास बसणार आहे माझ्यासाठी. आता आपण काय करायचंय, थोड्या प्रेमानं हात वर करायचे, असं मस्त भजन करायचं, काही घाबरायचं नाही, काही लाजायचं नाही, काही नाही. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, सुट्टीवाले दादा टाका या. व्यापार आजा मेळा उतरिला चोखा मेळा मुक्तीस नेला नाम तारक तो
असा सुंदर असा अभंग आपण आता इथपर्यंत आलो. आता शेवटच्या चरणामध्ये बघू आपण आता. विठ्ठल विठ्ठल नाम दळणी कांडणी म्हणे नामयाची जनी. जनाबाई महाराज सांगतात इतका सुंदर अभंग तुमच्या सेवेसाठी निवडले होता माय बापा हो. फार गोड अभंग आहे. जनाबाई महाराजांनी सांगितलं मी काही असा वेगळा वेळ काढला नाही भगवंताचं भजन करत असताना. जनाबाई महाराज दळण करायच्या ना तर देव यायचे दळू लागायला. जनाबाई महाराज गवऱ्या थापायच्या, देव गवऱ्या थापू लागायचे. आणि अशी कीर्ती ऐकून एक दिवस कबीरदासजी महाराजांना वाटलं आपणही त्या जनाबाई महाराजांना भेटू, म्हणून काशीहून कबीरदासजी महाराज पंढरपूरला आले जनाबाई महाराजांना बघण्यासाठी. जनाबाई महाराज अशा भांडत होत्या महाराज एका मैत्रिणीला गावऱ्यावरून. त्यांचं गावऱ्यावरून भांडण चाललं होतं. कबीरदासजी महाराजांनी पाहिलं. कबीरदासजी महाराजांनी विचार केला आपण फार लांबून आलो म्हणे, आणि आलो तर कशासाठी आलो, या भांडणाऱ्या महिलेसाठी आलो का. जनाबाई महाराजांनी सांगितलं ओ कबीरदासजी महाराज म्हणले आले तसे वापस चालले का, आमचं भांडण मिटून जा ना. कबीरदासजी महाराज आले. कबीरदासजी महाराजांनी सांगितलं तुमचं भांडण कशाहून म्हणे, आमच्या शेणाच्या गवऱ्या आहे आणि भांडणं चालले, ही म्हणती माझ्या आहे ती म्हणती माझ्या आहे. मग जनाबाई महाराजांनी सांगितलं कबीरदासजी महाराज बघा तुम्ही गौरी उचला, कानाला लावा. ज्या गौरीतून जर विठ्ठल विठ्ठल आवाज आला ना तर ती गौरी माझी. आणि जनाबाई महाराजांनी असं सांगितलं. कबीरदासजी महाराजाला आश्चर्य वाटलं, शेणाच्या गौरीतून कुठं कुठे विठ्ठल ऐकू येत असतं का, काही म्हणते म्हणे. मग असं जनाबाई महाराजांची कबीरदासजी महाराज गौऱ्या वाटू लागले. पहिली गौरी उचलली, कानाला लावली, पण काही नामस्मरण आलं नाही, विठ्ठल विठ्ठल ध्वनी काही आला नाही. आणि दुसरी गौरी उचलली, कानाला लावली, तिच्यातूनही आला नाही. पण तिसरी गौरी उचलली आणि कानाला लावली, चमत्कार झाला महाराज. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, एक चोरटी चूर्ण गौऱ्या भांडायला लागली. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. आपलं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणा ना लवकर. जनाबाईच्या गौऱ्या बोलत होत्या, मग किती टोकाची भक्ती होती, बरोबर आहे की नाही. आपलं तोंडच म्हणा ना. आता मी टेस्ट करते ना, विठ्ठल 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 म्हणलं गाड्या सगळ्या जणी विठ्ठल विठ्ठल म्हणल्या. कारण जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या, मग आपल्या तोंडाने बोलायला काही हरकत नाही. आणि अशा जनाबाई महाराज कबीरदासजी महाराजांनी त्या गौऱ्या जनाबाई महाराजांच्या वाटून दिल्या. सगळ्या गौऱ्यातून विठ्ठल तुकोबरायाची वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. तुकोबरायाची वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आणि अर्जुनाचे केश विठ्ठल विठ्ठल कृष्ण 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 म्हणत होते. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. मग आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणायला काही हरकत नाही. जनाबाईची टोकाची भक्ती होती तशी. जनाबाई दळण दळायला बसल्या की देव यायची दळू लागायला. साधं होतं का, जनाबाईची भक्ती फार टोकाची होती. आणि जनाबाई दळायला बसल्या, जनाबाई महाराजांनी दळायला बसल्या, विठ्ठलाला आवाज द्या. विठ्ठलाला आवाज दिला की देवानं या आणि जनाबाई महाराजाला दळू लागा. अशा अनेक प्रकारे जनाबाई महाराजांची मदत भगवंताने केली. जनाबाई महाराजावर एकदा चोरीचा आळ आला. जनाबाई महाराजांनी सांगितलं देवा अरे बाबा तुझी किती भक्ती केली मी, पण माझ्यावर चोरीचा आळ आला रे देवा, माझ्यावर चोरीचा आळ आला देवा, मी काय करू. पण चोरीचा आळ आला महाराज. देवाने सांगितलं घाबरू नको. जनाबाई महाराजाला सांगितलं आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. जनाबाई महाराजाने सांगितलं हे देवा का रे बाबा माझ्यावर चोरीचा आळ आला रे बाबा. त्यावेळेस जनाबाई महाराजाला देवाने सांगितलं काही घाबरू नको.
सुळाचे त्या केले हे पाणी पाणी आळ चोरीचा माझ्यावरी हे आळ चोरीचा माझ्यावरी. ज्यावेळेस जनाबाई महाराजांना सुळावर देण्याचं ठरवलं त्यावेळेस जनाबाई महाराजांनी त्या सुळाचं पाणी पाणी करायला देवाला भाग पाडलं. महाराज भक्ती टोकाची होती. तशी जर भक्ती टोकाची असली तर जनाबाई महाराजासारखा आजही आपल्याला भगवंत मदत करतो असा माझाही अनुभव आहे. तुम्ही घेऊन बघा ना. अंतकरणातून शुद्ध अंतकरणातून जर कोणताही परमार्थ करा, कोणत्याही देवाची भक्ती करा. आपुला तो देव एक करुणी घेवा तेने विना जीवा सुख नये. एक देव करा, कोणत्याही प्रकारचा करा, कोणताही देव करा, पण एक देव करा. फक्त एवढंच आहे महाराज, देव जर विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे एकदान शूरदाता. आणि त्या शूरदात्याकडे जर आपण गेलो तर काम पटापटा होते. मोठ्या माणसाकडे गेलं काम पटापटाच होते. लहान माणसाकडे काय आते आपण दुसरे देवाला बस तेच माग द्या आपल्याला धरल्यावर मला हे करा, मग ते काय आपल्या करणार. म्हणून तोची एकदान शूरदाता. आणि जनाबाई महाराजांनी सांगितलं की नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची जनी. जनाबाई महाराजांनी सांगितलं तुम्हाला काही वेगळा वेळ काढायची गरज नाही.
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी असा अभंग मी निवडलेला होता. फार सुंदर अभंग होता. असा भावार्थ असेल असं काही मला सांगता येत नाही झाले. बस टाळकरी मंडळी खाली बस. किंवा मी हरका घातला, सगळ्याची शंका दूर करतो. माझी आई आहे, मी तिचा मुलगा आहे. मुलांनी आईला हार घालावं का नाही घालावा तुम्ही सांगा. महिलांचा आवाज पाहिजे मला. घालावा का नाही घालावा? हा, मग आता माझं नातं कळलं. माझी काकू आहे त्या. आणि मी 5-6 महिन्यापूर्वी लॉकडाऊनच्या काळामध्ये गोकुळ महाराज महादेवाच्या मंदिरात कुठेतरी कीर्तन झालं होतं तुमचं. ते मी युट्यूब वरती ऐकलं होतं. तेव्हापासून इच्छा होती की आपल्या आईचं कीर्तन कधी ऐकायचं. कोळी कन्यापुत्र होतील सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. खरंच त्यांनी गिडेरे कुळाचा उद्धार केला, चौथे कुळाचा उद्धार केला, रायला शाला उकरडी परिवाराचा सुद्धा उद्धार केला. मला खूप नाद आहे, कीर्तन ऐकायचं आहे असं त्यांनी हिंमत ठेवली. किंवा दळीता कांडिता स्वयंपाक करताना असो, धुणं धुताना असो, भांडी घासताना असो, नामस्मरण केलं तर आपोआप देव भेटतो. एक माझा छोटा किस्सा सांगतो तुम्हाला, भगवंत कसा प्राप्त होतो. आम्ही या क्षेत्रातले आजोबा आजी, इथल्या ठगनाबाई माझी लोळबाई सख्या बहिणी, पण दोघींना खूप नाद होता. ठगनाबाईपेक्षा लोळबाईला जास्त नाद होता भजनाचा. पण चूक एक झाली, आजींना फक्त गावातच भक्तराजला 250 किलो दाणे द्यायचे ना, माझी तिथं शिकवायचं. पण मला आळंदीला पाठवायला पाहिजे होतं. माझी इच्छा ती राहिली. असो ती इच्छा आता आई पूर्ण करू लागली. माझी आई माझ्या देखत कीर्तन करते. हे एक भगवंताची देणगीच म्हणा. हा पिंड नाही त्यांचा, पण ते कशात मला वाटतं गोकुळ महाराज तुमचीच काही खाना दिसती. त्या भजनी मंडळांची सगळ्या तुम्ही खूप त्यांना सहकार्य केलं. विहार मंडळ म्हणून सनी 5 रोडपाशी गाव आहे, तुम्ही ऐकण्यात असेल. तिथं ढोक महाराजांची कथा होती. कृष्ण महाराज नवले रखमाजी महाराजांची चिरंजीव, सध्या ती गाडीगावला आहेत. अण्णा एकदम निस्वार्थपणानं लोकांना शिकवतात, मुलं घडवलेत. आज लाखो विद्यार्थी त्यांच्या आज पैठण भागामध्ये आहेत. याकरून महाराज साखरे वगैरे त्यांचे विद्यार्थी आहेत. आणि माझ्याकडे त्यावेळेस स्विफ्ट डिझायर गाडी होती. आम्ही दोघांना बायको, मला सोबतीच भेटायला आमची ती पक्ष कुठं गावाला जायला होती. गेलो म्हणून आपल्याला जायचं ढोक महाराज कीर्तनाला. रामायण कथा चालू होती. गेलो आम्ही. गाडी कुठं रिझर्व लागली मला माहित नाही, पण बिगर डिझेलची गाडी या मांडून तर करमाडला आली. ही ताकद भगवंताची. मला सांगताना म्हणजे खूप हे वाटतं की बा ही गाडी आलीच कशी. पोर मला म्हणे पप्पा गाडी डिझेल टाकलं होतं.